डबल सुंदर अशी झाडली होईल, कथाही होईल आणि तुम्हाला आनंद घेता येईल. आज तुम्ही घेतला नाही तर उद्यापासून मग आता बघा लूट लागलेली आहे. तुम्हाला किती लुटायचं आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे. सगळ्यांनी उभं कोणी राहायचं जो उभं राहील त्याला तुमच्या शेजारच्याची शपथ. चला आता या हाताने मात्र भगवंताच्या नामाची टाळी वाजवायची. हा आणि जसं डान्स करता येतं दुसऱ्याच्या लग्नात कसे नाचतात. मेरे भोले बाबा सूर्य महादेवा मेरे भोले से भोले बाबा, 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 भोले बाबा, मेरे भोले से भोले बाबा. तूने गाये को जो पहले, तूने गाये को जो पहले, तूने गाये को दुनिया में बोले बाबा, मेरे भोले से बोले बाबा, मेरे भोले से बोले बाबा, मेरे भोले से बोले बाबा. तेरी लीलाया जब निराली, तेरी लीलाया जब निराली, तेरी प्रेमा कोई न जाए बोले बाबा, मेरे भोले भोले बाबा, मेरे भोले से तू लगा शक्कर देवा, मेरे भोले से तू राजा दशरथाला सोडलं नाही. प्रभू रामचंद्राचे वडील कोण? हा
हा दशरथाला कर्म चुकलं नाही. तुम्ही म्हणाल कसं म्हणता, फार सुंदर वर्णन आलंय पुढे. पुत्र वियोगाने चौघी पुत्र त्या दशरथा अंतकाळी एकही नव्हता. का? कर्म. म्हणून तर म्हटले कर्मामुळे प्रभू श्रीरामचंद्राला वनवास घडला. पुढे ऐकणार आहोत आपण. का? कर्म. एवढी संपत्ती आहे पण तरीही मात्र रावणाचा क्षय झाला. का? कर्म. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण शयोगावला, वियोग घडला सीता देवी. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता देवी. आपल्याला कर्म चुकणार नाही. इथंच जे कर्म केलंय ना ते भोगून द्यायचं आहे. हे गाठ बांधून घ्या. एका हाताने काय भला, दुसऱ्या हाताने भले. एका हाताने काय भला, दुसऱ्या हाताने भले. इथेच कर इथेच भले, इथेच कर इथेच भले. नपशी घरी कधीही जाऊ शकते. कारण शास्त्र असं सांगते की मुलीला आई वडिलांच्या घरी आमंत्रण असेल तरी जाता येते आणि आमंत्रण नसेल तरी जाता येते. का? कारण ते बाहेरचे दार आपल्या मुलीसाठी सदैव उघडे असतात. जाऊ शकते. आणि म्हणून मात्र महादेव म्हणाले ते तुझे वडील आहेत सती, तू बिनधास्त वडिलांच्या घरी जा.
सती म्हणते, अहो स्वामी मी तर जाणार पण तुम्ही चला ना माझ्यासोबत. त्यावेळेला महादेवजी सांगतायत, सती मी आलो असतो ग पण मी येणार नाही का, कारण आमंत्रण निमंत्रण नाही. मग शास्त्र असं सांगते की जावई बुवाने सासऱ्याच्या घरी आमंत्रणाशिवाय जाऊ नाही. आता जशा अक्षदा पडल्या जावई सासऱ्याच्याच घरी. नवीन पद्धत निघाली त्याला तुम्ही काय म्हणता, घर जावई. तो विषय द्या सोडून. पण शास्त्र असं सांगते की जावयाने मात्र बोलावलं नसेल तर सासरी जायचं. महादेव सांगते, सती तू जा, मला आमंत्रण नाही, मी येणार नाही. सतीने मांडलं स्वामींचं, कारण पहिले महिला कुठेही जायचं असलं तरी मात्र विचारायचं, अहो मी जाऊ. जा म्हटलं ह्यांनी तर जायचं, नाही म्हटलं तर राहिलं घरी. आता म्हणजे यांना काय समजते, केली तयारी की लागलं रस्त्यानं. नाही लाक लावलं मी, चाबी तिथं ठेवली, गेले घरी तर स्वयंपाक करू नये, हाताने घाण देऊन घ्या, मी येईल 2 दिवसांनी. असं नाही, तिने आज्ञा घेतली पतीची सतीने आणि आज्ञा घेऊन मात्र गेल्या. पण इकडे दक्ष प्रजापतीकडे आल्यानंतर बसल्यानंतर मात्र नानाविध बोलायला लागले. आणि ती पतिव्रता स्त्री असते जी मात्र आपलं बोलणं आपल्याला वडील बोलले तर सहन करते, पण आपल्या पतीला नवऱ्याला जर कोणी बोललं तर ती सहन करत नाही. कारण एवढे आचरण शुद्ध मात्र देवादिदेव महादेव आहे. आणि या महादेवांविषयी कोणी बोललेलं कशी ती सती सहन करेल हो. आणि म्हणून सतीने वडिलांचं होते तोपर्यंत ऐकलं आणि मग मात्र ऐकणं झालं नाही. वडिलांना उपदेश केला आणि स्व अग्नीमध्ये स्वदेह तिने ठेवला. आणि हे वृत्त मात्र देवादिदेव महादेवांना कळलं. जसं महादेवाला कळालं, महादेवाला भयंकर असा क्रोध आला. आणि या क्रोधातून मात्र महादेवांच्या जटेतून एक वीरभद्र प्रगटला. आणि हा वीरभद्र या यज्ञ मंडपात जाऊन सर्वस्व विध्वंस करते आहे. घोड सुरू केली. संपूर्ण पेंडाल मात्र पडलेले, सगळ्यांना हाहाकार वाजलेला आहे. नेमकं झालं काय, सतीने देह ठेवलेले आणि एवढं काय, तर या वीरभद्राने मात्र सतीला त्रास देणारं कोण शोधलं. माहिती पडलं दक्ष प्रजापती. या वीरभद्राने आपल्या हातातल्या शस्त्राने या दक्ष प्रजापतीचं शिर वेगळं केलं. धारातीर्थी पडलेले दक्ष प्रजापती. सगळ्यांना कळालं की हा वीरभद्र कुठून आला, देवादिदेव महादेवांपासून. मग सगळे महादेवांना मात्र शरण आले आणि महादेवांची स्तुती करायला लागले. काही करा देवा, पण हा विध्वंस थांबवा. सगळ्या देवांचा अट्टहास, ऋषी मुनी संत सगळ्यांचा अट्टहास. आणि मग महादेवांनी होकार दिला. महादेवांनी सांगितलं जा आणि अजाचं तोंड आणा. अज म्हणजे बोकड, माहितीये ना बोकडा, माहितीये ना. आणि ती आणा. आणि ती आणून मात्र काय तर या दक्ष प्रजापतीला पुन्हा स्थापित करा. मग दक्ष प्रजापतीचं जे शिर गेला लावलं कशाचं, आणि बोकडं कसं करते, बोकड असं करत राहावं लागलं ना. म्हणून सांगितलेलं आहे, जो मात्र देवादिदेव महादेवांची निंदा करते, भगवंताची निंदा करते, संतांची निंदा करते, त्याचा पुढला जन्म बस समजलं कशाचा. आणि मग काय करत फिरणार. म्हणून मात्र कधी आपल्याकडनं चांगलं होतंय ना करायचं, होत नसेल तर बिलकुल करायचं
नाही, पण जो चांगलं करताय त्याला हाड यायचं नाही. इकडे पुढे देवादिदेव महादेवांनी या सतीचा देह घेतला आणि देह घेऊन मात्र संपूर्ण भ्रमण महादेव करायला लागले. आणि या सतीच्या देहाचे तुकडे 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 झाले आणि जिथं जिथं पडले तिथं तिथं मात्र हे 52 तुकडे पडले आणि 52 शक्तिपीठाची निर्मिती झाली. या 52 शक्तिपीठातले 3.5 शक्तिपीठ आपल्या या महाराष्ट्रात आहे. आणि मग पुढे देवादिदेव महादेव मात्र समाधीस्थ अवस्थेत बसलेले आहे, कारण पत्नी वियोग झालेला आहे, सती गेलेली आहे. असं किती दिवस राहणार महादेव समाधी अवस्थेत? हळूहळू वर्ष चाललेले आहे. महादेव मात्र कोणाशी बोलत नाही, काही करत नाही. मग सगळ्यांना विचार पडला की महादेवांनी पुढे कार्य केलं नाही तर महादेवांकडे दिलेलं जे काम आहे आणि ते कोणतं लयाचं, ते होणार नाही तर कसं? आणि म्हणून मात्र सगळ्यांनी अट्टहास धरला. आता काय करावं काय करावं काय करावं? तोपर्यंत ही सती मात्र पुढल्या जन्मामध्ये हिमाचल राजा आणि मैना राणीच्या घरी पार्वती रूपाने जन्मास आल्या. हळूहळू हळूहळू ही पार्वती लहानची मोठी होते आणि तिने मनोमन मात्र देवादिदेव महादेव पती रूपात पाहिजे म्हणून आराधना करायला सुरुवात केली आहे. बाल्यपणापासून बाल्यावस्थेत लहानपणात असतानाच देवादिदेव महादेवांची भक्ती करायच्या आणि सहज भक्ती नाही, तेच मला पती रूपात पाहिजे म्हणून हळूहळू पार्वती लहानच्या मोठा होत आहे. आणि मग मात्र तरुण झाल्या. हिमाचल राजा मैना राणी बसलेल्या आहेत. मला सांगा ना, ज्यांच्या घरी तरुण मुली आहेत, पाहुणे आले तर पाहुणे लगेच काय विचारतात? तो कधी आहे तुमच्या घरचे? काय लाडू? नवरदेव नवरीन काहीतरी असेल, म्हणजे मुलाकडल्याने मुलगी पाहिली असेल तर ते दिवस देतात. आता उद्याच आहे, बरोबर की नाही, परवाच आहे, 4 महिन्यांनी आहे, पण बघितली नसेल किंवा मुलीच्या घरचे जर मुलीसाठी मुलगा बघितला नसेल तर काय उत्तर देतात? सध्या तर काही ठरलं की तुम्हाला सांगू, बरोबर ना? आणि जावई पाहायचे दिवसच आले असेल तर मग मात्र लगेच त्या पाहुण्याला म्हणतात, बघा ना आमच्या मुलीचा योग्य वर असेल, मुलगा असेल तर सांगा, बरोबर की नाही? असंच झालं. हिमाचल राजा आणि मैना राणी दोघंही बसलेले होते आणि त्यांच्याकडे पाहुणे म्हणून आले नारद महर्षी. आणि नारद महर्षी येऊन मात्र राजाला विचारतात, कधी आहे काय? पार्वती लग्नाला आलेली आहे ना, मग कधी आहे तुमच्या घरचे? आणि त्यावेळेला हिमाचल राजा म्हणाले, बघा आमच्या मुली योग्य वर असेल तर सांगा. जसं म्हटलं नारद महर्षी तर तयारीतच आले होते. सांगायला सुरुवात केली, तुमच्या मुलीसारखी? अहो तुमच्या मुलीपेक्षा शोभल असे जावई आहे. बर, मग दिसायला देखणे त्यांच्या समोर विष्णू सुद्धा ठीक पडेल. असं ऐकल्यानंतर कोणत्या आई वडील म्हणणार आहे नको? हा बर, प्रॉपर्टी विचारताना प्रॉपर्टी, त्यांची प्रॉपर्टी काय पाहायचं काम आहे? संपूर्ण विश्व खरीदू शकते. एवढा धनवान जावई सोडायला हातातून. बरं, शरीर प्रकृतीने एवढं धाड दिप्पाळ शरीर आहे म्हणे. 2-4 शत्रू आले ना तर निपात करेल. वा वा, शरीरही सुदृढ आहे, बडकट आहे, निरोगी आहे, असा जावई कोणाला नको. आणि मग मात्र एवढं ऐकल्यानंतर हिमाचल राजा म्हणतात, हरकत नाही मग पार्वतीसाठी, पण नाव तर सांगा. नाव तुम्ही आता नाव काय सांगायचं? त्यांच्या चरित्रावरूनच मात्र
बघा काय देखणे जावं येते बघा. मग सांगितलं सगळं वर्णन सांगितलं. तिथून नारद महर्षी निघून गेले. म्हणाले मग करायचं. 2 पार्टी नवरीन आणि नवरदेवाकडली जोडण्याचं काम मधात एक माणूस असतो. त्याला काय म्हणतात तुमच्याकडं? हा, नवरीन आणि नवरदेवाकडलं इकडलं इकडे तिकडल्या तिकडे गोष्टी करण्यासाठी जोडजंतर करायसाठी जो हा काय म्हणतात? हा, मध्यस्थी. तो मध्यस्थी तिथं कोण ठरले? नारद महर्षी. आता मध्यस्थीच्या भरोश्यावर राहिलं बरं नाही राहिलं या कलियुगात. का तेकडे सांगितलं जावई काम करते कोणतं देवाणघेवाणाचं, म्हणून मध्यस्थीच्या भरोश्यावर दिलं लग्न लावून. लग्न झालं 6 महिने झाले. मुलगी नांदायला गेली सासरी. मुलगा काहीच काम करत नव्हता. आणलं मध्यस्थीला धरून. का तुम्ही सांगितलं होतं मुलगा देवाणघेवाणाचं काम करते, मुलगा तर काहीच करत नाही म्हणे. 6च महिने झाले ना, थकला असेल, सुट्टीवर असेल, करेल का? मुलगी म्हणे बाबा 6 महिने झाले लग्नाला, आता मी काही वापस जात नाही. का? कारण मुलगा काहीच काम करत. जा बाळा. बाबांनी समजवलं बाळा तू जा. ती मुलगी पुन्हा बाबांच्या आग्रहाने गेली. 6 महिने पुन्हा राहिली. 1 वर्ष झालं काहीच काम केलं. आली ती पुन्हा वापस. म्हणे बाबा 1 वर्ष झालं लग्नाला, आता मी पुन्हा जाणार नाही. वडिलांनी आणलं मध्यस्थीला धरून. म्हणे ओय तुम्ही म्हटलं ना देवाणघेवाणाचं काम करते, आमची मुलगी सांगते काय हिचं काम वर्षभर त्या मुलाने केलेलं नाही. मग मध्यस्थी म्हणतात मी म्हटलं होतं ना. काय म्हटलं? देवाणघेवाणाचं काम करतय. हो बरोबर आहे. मग आमची मुलगी म्हणते कधीच कोणाला पैसे उसने देताना दिसले नाही, व्याजाने परत घेताना दिसले नाही. ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असेल तर कुठंच गाड्या जाताना दिसल्या नाही, येताना दिसल्या नाही. देवाणघेवाण कसली? काहीच करत नाही. मध्यस्थी म्हणाला मी तसं थोडी म्हटलं. मी म्हटलं होतं काय? तर तुमचं जावई देते ना म्हणे. काय काय तर झोप घेते आणि जावया देते. त्याच्याशिवाय दुसरं कोणतंच काम नाही जावयाला. म्हणून मध्यस्थी कलियुगात. नारद महर्षी इकडे ठरले मध्यस्थी. इकडलं हिमाचल राजा आणि मैना राणीकडलं सगळं जाऊन महादेवाकडे सांगणार. महादेवाला सांगणार. विष्णू भगवंत गेले. विष्णू भगवंतांनी महादेवाला सांगितलं. जसं महादेवाला सांगितलं, महादेवाने अंतर्दृष्टीने बघितलं कोण आहे ती, आणि कळालं ही माझीच सती आहे जिने पुढे जन्म घेतलेला आहे. आणि मग महादेवाने होकार दिला. जसा महादेवांनी होकार दिला संपूर्ण सृष्टीला देवतांना आनंद झाला. सगळ्यांना वाटायला लागला आता देवादिदेव महादेव विवाह करणार आणि पुढे कार्य चालणार. आणि मग जसा होकार दिला सगळे तयारीला लागले. यमराजाचं वाहन काय? काय कथा ऐकली ना एवढे वर्ष? म्हैस. म्हशीला मात्र घासताय, रगडत आहे, चकचक दिसली पाहिजे. का? लग्नाला जायचे कोणाच्या? महादेवाच्या. म्हणून यमराज मात्र घासत आहे. एवढंच नाही तर विष्णू भगवंत गरुडाला मस्त तयारी करते. का? कारण लग्नाला जायचे. ब्रह्मदेव आपल्या हंसाला तयार करते. सगळ्या सृष्टीला देवादिकांना आनंद झालाय. सगळे तयारीला लागले. इकडे नवरदेवाकडे तर लक्ष द्या ना. असंच होतं लग्नाच्या वेळेस. नवरींपेक्षा सवासीनच
लईच घाईत असते. तसंच वराती तयारीतच असते. माझ्या मामाचं, माझ्या काकाचं, मावशीचं लग्न आहे, लग्न आहे, लग्न आहे. आणि तसंच झालं. सगळे तयारीला लागले. नवरदेव राहिले. म्हणाले सगळे हो नवरदेवाकडे तर पहा कोणी. मग मात्र सगळे शिवगण आले. म्हणजे नवरदेवाला तयारी करून द्यायची. कशी द्यायची? नवरदेवाला तयारी. काही शिवगण म्हणायला लागले नवरदेवाला बाशिंग असते म्हणे. बाशिंग आता या कैलासावर कुठून आणायचं बाशिंग? मग मात्र शृंगी म्हणाला काही चिंता करू नका, मी चाललो बाशिंग आणायला. गेले आणि साप आणले धरून. मग काय इकडून असे सापच साप बनवलं. सापाचं बाशिंग दिलं बांधून. एक म्हणे नवरदेवाच्या कानात कुंडल असते म्हणे. कुंडल मग कुठून आणलेत पकडून, लावलेत कुंडल. एवढ्याने झालं नाही. काही म्हणायला लागले का हो नवरदेवाला म्हणे बाशिंग असते पण काही काही मुकुटही असते. आता कुठून आणायचं मुकुट या कैलासावरती? शिवगण म्हणाले आपल्याकडे काही दिमाग कमी आहे का? मग सगळ्या महादेवांच्या जटा केल्या वर, केला जटांचा मुकुट. एवढं तर झालं. पण नवरदेवाला म्हणे शेरवानी असते. शेरवानी बंगाली घालते म्हणे नवरदेव. आता कुठून मात्र बंगाली आणायची ना? बंगाली कुठून आणायची? आणि म्हणून मात्र आता बंगाली नाही आहे. मग महादेव म्हणाले मी असंच येणार, मी काही वस्त्र परिधान करणार. स्वामी दिगंबर कसं मग व्याघ्रांबर तरी धारण करा. मग महादेवाने व्याघ्रांबर धारण केला. एक म्हणे अहो पण ते व्याघ्रांबर सुटून गेला तर कमरपट्टा लावा. आता कमरपट्टा कुठून आणायचा? बाणला सर्प. आणि मग काय केली तयारी. अशी तयारी केली. एक म्हणे मेकअप करायचं ना. नवरदेवाला फेऱ्या हँडसम, फेऱ्यान लावली, पॅनकेक, फाउंडेशन काही तर लावा, गोरा दिसला पाहिजे नवरदेव. तेवढं नाही तर पावडर तरी. गेले शिवगण पावडर आणायचं. गेले पावडर आणायला. आणि ते पावडर काय स्मशानातली राख आणली दिली थोपून. लावणं चांगलं लावतंय. ती थोपून देणं म्हणजे घेतला नाही बस घुसाडलं म्हणता. आता नवरदेव तयार झाले. जसा डमरू वाजवला सगळे शिवगण आले. सगळे देव मात्र सुंदर असं शृंगार करून आले. कारण आता जायचंय कुठं? महादेवाच्या विवाहाला. आणि इकडे पार्वती माता. चला पार्वती माता. इकडे पार्वती मातेला शृंगार करून दिला जाते. सुंदर असा शृंगार पार्वती मातेचा केला जाते. नवरी काय थाट असतो तिच्या घरी. मेहंदी लावल्या जाते, हळद लावल्या जाते, सुंदरसा शृंगार सखी मैत्रिणी करून देत आहे. आणि सुंदरसा शृंगार पार्वतीचा केलाय. पार्वती माता आतुरतेने वाट पाहते की बालपणापासून मात्र मनवण याची आराधना केली. मनवण त्याला पती रूपात पाहिलं. आज तो देवादिदेव महादेव मात्र मला प्राप्त होणार आहे. तिची आतुरता संपलेली आहे. आज त्या क्षणाचा मात्र क्षण जवळ आलेला आहे. आणि या पार्वतीला उत्सुकता लागली आहे. आता मात्र माझे पती मला प्राप्त होणार. आता माझे पती मला प्राप्त होणार. आणि सुंदरसा शृंगार पार्वतीचा केला. आणि इकडे मात्र सगळे देवतागण पुढे निघाले. का? कारण महादेवाचा शृंगार ना महादेवाचा वेश सगळ्यांना माहित होता. म्हणून सगळे देव म्हणाले पहिले वराती जाईल आणि मग नवरदेव येईल. कारण पहिले कोण येते वाजत गाजत? वराती. मग महादेवाचे सगळे वराती निघाले नाचत गाजत. आणि मग मात्र महादेवाचे शिवगण नंदी भृंगी शृंगी भूत वेताळ पिशाच सगळे निघाले महादेवासोबत. आणि तेही कशी सहज नाही नाचत निघाले.
भूत भूत बेताळ नाचते न भूत बेताळ नाचते हे गावाला इकडंच वाटत. असं बरं सांगताय. अशी वरात आली आणि आज मात्र त्याची प्रतीक्षा संपली आणि देवादिदेव महादेव त्या पार्वती मातेला प्राप्त होते. सुंदर अशी वरात आली आणि मग मात्र पार्वती माता देखील पुढे हिमाचल राजा वैनाराणींनी आणलंय आपल्या मुलीला आणि तिच्या सोबत सखी देखील आलेल्या आहेत ज्याला तुम्ही चौकण म्हणता. आणि मग या हिमालयामध्ये हिमाचल पर्वतावरती सुंदर असा या देवादिदेव महादेव आणि पार्वतीचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाठात प्रारंभ झाला. सगळे सृष्टी आनंदित आहेत. सगळे देव ऋषी मुनी संत इंद्र चंद्रापासून तर भूत वेताळ प्रेत विषाद सगळे आलेले. सगळे आलेले आणि मग मात्र या दैदिप्य अशा सोहळ्याचा आनंद संपूर्ण सृष्टीला झालेला आहे आणि तोच आनंद आज या अल्लीपूर नगरीमध्ये आपण घेत आहात. बोले नमः पार्वती पते हर हर. आणि पुढे मोठ्या थाटामाटामध्ये हा सोहळा विवाह सोहळा मात्र प्रारंभ झाले. कारण राजाची कन्या कोण साधारणाची नाही आणि देवादिदेव महादेवांचा विवाह आहे. कोणत्या सर्वसामान्य पुरुषांचा नाही.